नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी जालिंदर साबळे, हवामान शास्त्रज्ञ, कृषी हवामानशास्त्र विभाग, शिवाजीनगर, पुणे। आजच्या आपल्या हवामानाचा साप्ताहिक अंदाज आणि कृषी तज्ञांचा सल्ला या भागामध्ये स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, जर 15 जुलै रोजी संपलेला आठवडा पाहिला तर आपण या ठिकाणी पाहू शकता की जवळपास सर्व जिल्हे हे पिवळ्या किंवा लाल रंगामध्ये दाखवलेले आहेत। फक्त सांगली जिल्हा हा हिरव्या रंगामध्ये दाखवलेला आहे। याचाच अर्थ असा की सांगली व्यतिरिक्त सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा कमी किंवा त्यापेक्षा खूप कमी झालेला आहे। आजचं जर इनसॅट 3D उपग्रह छायाचित्र पाहिले तर आपण या ठिकाणी पाहू शकता की वातावरणीय ज्या परिस्थिती आहेत त्यामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर एरिया तयार झालेला दिसून येत आहे। त्याचप्रमाणे राजस्थानच्या आणि हरियाणाच्या भागामध्ये एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन आपल्याला दिसून येत आहेत। त्याचप्रमाणे इथे एक ट्रफ दिसून येत आहे जो की कर्नाटक ते तामिळनाडू या भागामध्ये आहे आणि मान्सून ट्रफ हा सध्या उत्तरेकडे सरकलेला आहे। या सिस्टीमचा जो आहे तो परिणाम म्हणून राज्याच्या काही भागांमध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे। राज्याचा जर पुढील 5 दिवसाचा विभागवार अंदाज पाहायचा झाला तर 17 तारखेला म्हणजे 17 जुलै रोजी कोकणामध्ये बहुतेक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी तर विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवलेली आहे। उद्या कोकणमध्ये बहुतेक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्र व विदर्भात अनेक ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता दिसून येत आहे। 19 जुलै रोजी कोकणमध्ये बहुतेक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। 20 जुलै रोजी देखील कोकणामध्ये बहुतेक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाडा विभागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता दिसून येत आहे। तोच हवामान अंदाज 21 तारखेला देखील हवामान विभागाने वर्तवलेला आहे। या हवामानाच्या अंदाजाबरोबरच हवामान विभागाने काही इशारे देखील दिलेले आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकता की काही जिल्हे हे पिवळ्या रंगामध्ये दाखवलेले आहेत। या जिल्ह्यांना हवामानाचे इशारे देण्यात आलेले आहेत। बहुतेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। तर कोकणामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो। मराठवाड्याच्या नांदेड आणि पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांना देखील जोरदार पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्यानंतरच्या 4 दिवसात मात्र हलक्या ते मध्यम पावसाची व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यताही दिसून येत आहे। या 5 दिवसाच्या हवामान अंदाजाबरोबरच आपण जर पुढील 2 आठवड्यांचा राज्यातील पर्जन्यमान पाहिले तर आपण या ठिकाणी पाहू शकता की कोकण आणि सह्याद्रीचा घाटमाथा या ठिकाणी पावसाची शक्यता ही साधारणतः 10 ते 20 मिलीमीटर प्रतिदिवस दिसून येत आहे। पश्चिम मध्य महाराष्ट्र व उत्तर मध्य महाराष्ट्राचा जो हलका हिरवा रंग दिसून येत आहे या ठिकाणी देखील 5 ते 10 मिलीमीटर पाऊस हा प्रत्येक दिवशी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्याचप्रमाणे पूर्व विदर्भाच्या काही भागामध्ये देखील 5 ते 10 मिलीमीटर दररोजच्या पावसाची हवामान विभागाने शक्यता वर्तवलेली आहे। तर जो मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भाचा भाग पिवळ्या रंगामध्ये दाखवण्यात आलेला आहे या ठिकाणी पाऊस हा साधारणतः 1 ते 5 मिलीमीटर प्रतिदिन असू शकतो। या भागामध्ये पावसाची शक्यता ही तुरळक पावसाचीच असून हलक्या स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो। त्यानंतरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 24 जुलै ते 30 जुलै या कालावधीमध्ये राज्यात पर्जन्यमानाच्या प्रमाणामध्ये काही प्रमाणात वाढ होत असून कोकण आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती चांगल्या पावसाची अपेक्षा आपल्याला दिसून येत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता की निळ्या रंगात म्हणजेच 20 ते 40 मिलीमीटर प्रतिदिन इतक्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे बराचसा भाग हिरव्या रंगामध्ये दाखवण्यात आलेला आहे। या भागामध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा सोलापूर वगैरे जो भाग आहे या भागामध्ये मात्र पर्जन्यमान कमीच राहील। एकंदरीतच पुढील 2 आठवड्यामध्ये कोकण,
मध्य महाराष्ट्र, घाटमाथा आणि विदर्भ या ठिकाणी पाऊस होऊ शकतो, परंतु मराठवाडा विभागामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असून शेतकरी बंधूंनी त्यानुसार नियोजन करणे आवश्यक आहे. जर विभागवार कृषी सल्ला पाहायचा झाला तर आपण पाहू शकता की कोकण विभागामध्ये देखील हवामान विभागात पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. कोकण विभागामध्ये शेतकरी बांधवांनी 21 ते 25 दिवसाच्या भात रोपांची पुनर्लागवड सुरू ठेवावी. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात नाचणी, वरई पिकांची पुनर्लागवड सुरू ठेवावी. भात आणि नाचणीच्या शेतात रोपांची मर झालेल्या ठिकाणी पुनर्लागवड करावी. भुईमुग आणि हळद पिकांमध्ये तण व्यवस्थापन करावे. मध्य महाराष्ट्र विभागामध्ये मूग, उडीद, मक्का, भुईमुग आणि तूर यासारख्या पिकांमध्ये आंतरमशागत करावी. भात रोपांची पुनर्लागवड सुरू ठेवावी. कापूस पिकामध्ये नांगे भरून घ्यावेत. तसेच कापूस पिकामध्ये स्पोडोप्टेरा लिथुरा म्हणजेच पाने खाणाऱ्या अळीच्या निरीक्षणासाठी प्रति हेक्टर 5 फेरोमोन ट्रॅप लावावेत. बटाटा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाण्यामध्ये 2.5 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराइड मिसळून फवारणी करावी. मराठवाडा विभागामध्ये देखील खरीप पिकांमध्ये नांग्या भरण्याची तसेच विरळणी करण्याची कामे करून घ्यावी. त्याचप्रमाणे आंतरमशागत देखील करावी. ज्या ठिकाणी अद्यापही पेरणी बाकी आहे त्या ठिकाणी पाऊस मिळाल्यानंतर सूर्यफूल, तूर, संकरित बाजरी, सोयाबीन तूर 4-2, बाजरी तूर 3-3, एरंडी, कारळे किंवा तीळ यासारख्या पिकांची पेरणी करावी. फळबागांमध्ये रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने बागेमध्ये 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. विदर्भ विभागात देखील पेरणी केलेल्या खरीप पिकांमध्ये तसेच भाजीपाला पिकांमध्ये पाणी साठणार नाही याच्यासाठी पाणी काढून देण्याची व्यवस्था करावी. पूर्व विदर्भात भात रोपाची पुनर्लागवड करावी. भाजीपाला पिकांची देखील पुनर्लागवड करावी. त्याचप्रमाणे सोयाबीन, कापूस आणि तूर यांसारख्या आधी पेरणी केलेल्या खरीप पिकांमध्ये आंतरमशागतीची कामे करावीत. तर शेतकरी बंधूंनो, हा होता पुढील 5 दिवस हवामानाचा अंदाज. तसेच त्यापुढील 2 आठवडे पर्जन्यमानाची राज्यात स्थिती कशी राहील त्यानुसार कृषी सल्ला याचा उपयोग करून आपण आपल्या शेतीचं नियोजन करून उत्पादनामध्ये निश्चितच वाढ घेऊ शकता. धन्यवाद.